एक मुलगा होता. त्या मुलाने आपल्या वडिलाला एक प्रश्न विचारला की बाबा, माझ्या आयुष्याची किंमत किती? बाबा थोडा विचार करून म्हणाले, तुला तुझ्या आयुष्याची किंमत पाहायची आहे किंवा जाणून घ्यायची आहे तर एक काम कर. बाबा घरामध्ये गेले, त्यांच्या कपाटातून एक दगड आणला आणि तो दगड त्याच्याजवळ दिला आणि तू काय कर, आज दिवसभर या दगडाची संपूर्ण मार्केटमध्ये जाऊन किंमत विचार. मुलगा म्हणते ठीक आहे. मुलगा सुरुवातीला जातो एका संत्रावाल्याकडे. संत्रा विकणाऱ्याला ते दगड दाखवतो. संत्रा विक्रेता म्हणतो, याचे तुला मी 12 संत्रे देईल. बाबाने काय सांगितलं होतं त्याला? किंमत पाहून यायची. तो दगड विकायचा का? नाही. त्याने तो दगड परत घेतला. त्यानंतर तो फळ विक्रेत्याकडे गेला. फळ विक्रेत्याकडे गेल्याच्या नंतर त्याने सांगितलं की तुला मी 1-1 किलो प्रत्येक फळ या दगडाच्या बदल्यात देतो, कारण तो दगड दिसायला थोडासा छान होता, गुळगुळीत होता. त्यानंतर परत तो एका लोहाराच्या दुकानात गेला. लोहाराच्या दुकानात गेल्याच्या नंतर त्याने त्याचं काय केलं की याचे तुला मी 5 किलो लोखंड देतो. परत घेतला. त्यानंतर तो एका रत्नपारख्याकडे गेला. रत्नपारखी म्हणजे कोण? सोनार किंवा ज्याला रत्नाची जाणीव, म्हणजे रत्नाची पारख आहे असं कोणीही. मग फक्त सोनारच का? ज्याला त्याची जाण आहे, दगडाची ओळख ज्याला आहे त्याच्याकडे गेला. आणि त्या रत्नपारख्याकडे गेल्याच्या नंतर अचानक तो जागेवरून उठला आणि त्याने विचारलं, हा दगड तू आणला कुठून? त्याने सांगितलं की हा दगड माझ्या बाबाने मला दिला आणि या दगडाची किंमत काढून आणण्यासाठी मला सांगितलेलं आहे. अरे बाबा, याची किंमत खूप जास्त आहे. तो मुलगा मला, तरी पण मला सांगा, याची किंमत एवढी आहे की मी सगळी या दगडाच्या बदल्यात, तुला जर विकायचा असेल हा दगड, तर या दगडाच्या बदल्यामध्ये मी सगळं आयुष्य, माझं संपूर्ण प्रॉपर्टी तुला देऊ शकतो. म्हणजेच काय, माझी सगळी प्रॉपर्टी तुला मी देऊ शकतो, एवढी या दगडाची किंमत आहे. मग तरी पण तुम्ही मला किती देऊ शकता? मी या दगडाचे तुला 2 कोटी रुपये देणार. किती रुपये? 2 कोटी. संत्रावाल्याने फक्त 12 संत्रे म्हटलं होतं. फळावाल्याने फक्त 1-1 किलो फळ म्हटलं होतं. लोहाराने फक्त 5 किलो लोखंड म्हटलं होतं. आणि हे काय म्हणत आहे? 2 कोटी रुपये. आणि मुलगासुद्धा एकदम घाबरला. तो त्याने घेतला दगड आणि धावतच बाबाकडे आला. बाबा बाबा बाबा, हे काय आहे? बघा ना, एकानं म्हटलं 2 कोटी रुपये देतो, एकानं म्हटलं 12 संत्री देतो, एकाने 5 किलो लोखंड, तर एकाने फक्त 1-1 किलो फळ देतो म्हटलं. बाबा असं का? तर याचं प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. तू मला सकाळी प्रश्न काय विचारला होता? माझ्या आयुष्याची किंमत काय? तर या प्रकारे तुझ्या आयुष्याची किंमत आहे. बाळा, तू कोणासाठी दगड आहेस? तर कोणासाठी फक्त तू 12 संत्र्याच्या बरोबरीचा आहेस? तर कोणासाठी तू अनमोल हिरा आहेस? कारण ज्या रत्नपारख्याकडे तू गेला होता, तो रत्नपारखी पारखणारा असल्यामुळे त्याला या दगडामध्ये हिरा दिसला. आणि हा काय आहे रे? हिरा आहे. मग या हिऱ्याची किंमत प्रत्येकाला माहीत नसते. तशी तुझीसुद्धा किंमत प्रत्येकाला माहीत नाही. तुझ्या आयुष्याची किंमत हीच आहे, तू कोणासोबत राहतो, तू कसा राहतो, त्यानंतर तुला कोण किती प्रमाणात ओळखते आणि कोणत्या पद्धतीने ओळखते, ही तुझीच किंमत, ती तुझी किंमत आहे. म्हणजे कोणासाठी तू दगड आहेस, तर कोणासाठी तू अनमोल हिरा आहेस. या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायचं आहे की आपल्याला स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही. जर कोणी तुम्हाला ओळखत नसेल किंवा तुम्हाला जर कोणी कमी लेखत असेल, तर त्याच्या नजरेमध्ये तफावत आहे किंवा त्याला ती तुम्हाला शोधण्याची नजर नाही.
कोणी जर तुम्हाला कमी लेखलं तर याचा अर्थ तुमची किंमत कमी आहे का? कोणाला तरी तुम्ही किंवा कोणासाठी तरी तुम्ही हिरा आहात. म्हणून आपला कुठे जर अपमान झाला किंवा आपल्याला कोणी कमी लेखलं तर आपण नाराज व्हायचं नाही, आपल्याला स्वतःला कमी लेखायचं नाही. कारण हिरा पारखण्याची नजर किंवा हिऱ्याची पारख प्रत्येकालाच नसते.